माननीय समाजभूषण भीमरावदादा हत्ती यांच्याबद्दल जे व्हिडिओ क्लिप व्हायरल केलेली आहे त्या ऑडिओ क्लिपबद्दल मला सांगायची एवढीच इच्छा आहे की हा व्हिडिओ क्लिप संपूर्ण चुकीचा आहे। कारण की आदरणीय साहेब नेहमीच समाजासाठी उपयोगी पडणारे साहेब आहेत, जे की समाजाबद्दल त्यांचा आदर तथागत भगवान बुद्धाबद्दल त्याचा आदर हे नेहमीच त्यांच्यामध्ये दिसतं। कारण की गेली 25 वर्षे झाले परभणी येथे सामूहिक सोहळा 100 लग्न सामूहिक सोहळ्यामध्ये ते करत आहेत। अनेक स्पर्धा परीक्षा मार्फत अनेक विद्यार्थी त्यांनी घडविलेले आहेत, जे की आपल्या समाजातील विद्यार्थी आज अधिकारी म्हणून पाहत आहोत। त्याचे कारण आम्हाला वाटते की समाजभूषण भीमरावदादा हत्ती यांचं योग्य मौलाचं मार्गदर्शन आहे। आणि दरवर्षी धम्म परिषदा ही समाजासाठी कुठंतरी समाज जागृत व्हावं आणि समाजासाठी नेहमी तात्पर्य असणारे आदरणीय साहेब आहेत, जे की कुठेही हिंगोली परभणी औरंगाबाद कुठेही जर समाजावर अन्याय अत्याचार झाला तर सर्वात पहिले आदरणीय साहेब त्या ठिकाणी भेट देतात। भेट देऊन त्या कुटुंबाला काय मदत मिळते, शासनाकडून काय मदत मिळते, स्वतःच्या खिशातून काय मदत होते हे नेहमी साहेब त्या कुटुंबाकडे एका आदराने पाहतात असे आम्हाला वाटते। गेले 30 वर्षापासून आम्ही साहेबासोबत आहोत आणि साहेबाचे जे काम समाजासाठी पाहत आहोत ते अतिशय चांगले काम आहेत। परंतु जे भंतेजीनं क्लिप व्हायरल केलेली आहे हे की साहेबाचं समाजामध्ये जे मोठेपणा आहे, जे कार्य आहे, हे कार्य कुठंतरी खचून जावं, कुठंतरी नाव खराब व्हावं, यासाठी भंतेजीनं ही क्लिप समाजात व्हायरल केली आणि साहेबाचं नाव खराब करण्यासाठी ही क्लिप व्हायरल केलेली आहे। परंतु साहेब तुम्ही अजिबात खचून जाऊ नका। समाज आपल्या पाठीशी आहे, समाज आपल्या पाठीशी आहे। आपण खचून जाऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। त्या भंतेजीला आपण योग्य ते मार्ग दाखवून त्या भंतेजीचं चिवर काढून त्या सर्व समाजाला अशी विनंती करू की त्या भंतेजीचं चिवर काढून त्या भंतेजीला चिवर काढून आणलं पाहिजेत। कारण की भंतेजीची एक व्हिडिओ आहे जे की तुम्ही पाहिला ना तर त्या भंतेजीला समजा एवढा बेकार खालच्या पद्धतीचा हा भंतेजी आहे आणि तो म्हणतो की मी काहीतरी साहेबांनी असं केलं, पण साहेबाची काहीही चूक नाही। संडासच्या नावावर भगवान बुद्धाचं चित्र हा भंतेजी असू शकतो का? अजिबात नाही। सर्व समाजाला मी माझी कळकळीची विनंती आहे की त्या भंतेजीची सदर चौकशी करून त्या भंतीचं चिवर काढून त्या भंतेजीला हाणावं ही नम्र विनंती। संस्थापक अध्यक्ष भीमरावदादा हत्ती यांचं समाजामध्ये कार्य फार मोठं आहे। संबोधित स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून लाखो युवकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिले आणि आपल्या ज्या काही अनुसूचित जाती बौद्ध समाजातील युवक युवतींना त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून IAS अधिकारी आणि बँकिंगचे जे काही कर्मचारी आहेत त्यांना नोकरी लावण्याचं काम, म्हणजे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना नोकरी देण्याचं काम केलेलं आहे। त्याचप्रमाणे नागेशवाडी येथे महाविपश्यना केंद्र त्या अनुषंगाने तिथे दरवर्षीप्रमाणे धम्म परिषद होत असते। एक धम्मविषयक काम भीमरावदादाचं फार मोठं आहे। त्यांनी फार मोठं विपश्यना केंद्र उभं करणार आहे त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर देश विदेशामध्ये भारतामधून प्रमुख ज्यांचं बौद्ध धम्मामध्ये काम असं म्हणून भीमरावदादा हत्ती यांचं नाव घेतले जाते। महाराष्ट्र शासनाने त्यांना समाजभूषण पुरस्कार घोषित केलेला आहे
दरवर्षी जवळपास 35 वर्षापासून 30-35 वर्षापासून सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळेसुद्धा आयोजित करतात. तसेच गोरगरीब लोकांना त्यांनी आर्थिक सहाय्य करत असतात. ज्यावेळेस अन्याय अत्याचार घडत असतात समाजामध्ये, त्यावेळेस महाराष्ट्रात कुठेही अन्याय अत्याचार असो, त्यावेळेस भीमरावदादा हत्याआंबेरे त्या अन्याय अत्याचारांच्या लोकांना न्याय देण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात, त्यांना न्याय मिळवून देण्यात असतात. अशा प्रकारे दादाचं फार मोठं महान काम आहे. त्या अनुषंगाने जर कोणी दादाची जर कोणी बदनामी करत असेल तर ती आम्ही खपवून घेतल्या जाणार नाही. आणि जो काही बौद्ध भिक्खू आहे की ज्या भिक्खूंचं प्रमाणामध्ये की त्यांचं वर्तन बरोबर नाही, त्यांची वाणी बरोबर नाही, असा बौद्ध भिक्खू जो आहे, आपल्याला खरं म्हणजे बौद्ध भिक्खू म्हणायला आपल्याला भीमानुयायांना लाज वाटते. खरं म्हणजे या भिक्खूने असं वर्तन करू नये आणि भीमरावदादा समाजभूषण भीमरावदादा हत्याआंबेरे यांच्याविषयी खरं तर अपशब्द बोलू नये, त्यांची प्रतिमा मलिन करण्याचं बौद्ध भिक्खूंनी काम करू नये. बौद्ध भिक्खूंनी समाजामध्ये जाऊन धर्माचा प्रचार आणि प्रसार करावा, हा त्याच्या पाठीमागचं बौद्ध भिक्खूचं काम आहे. परंतु हे जे भंतेजी आहेत भीमरावदादाविषयी काहीतरी वेगळं बोलत असतात, काहीतरी वेगळं करत असतात. सूर्याला कधीही कितीही हात ठेवला तर झाकण्याचं काम खरं म्हणजे भंतेजींनी करू नये असं मी या ठिकाणी करतो. खरं तर दादाचं फार मोठं महाराष्ट्रभर काम आहे, देशभर काम आहे, विदेशातसुद्धा धम्मविषयक त्यांना प्रमुख अतिथी म्हणून गणल्या जाते. त्यांना विविध विदेशातले सुद्धा पुरस्कार देण्यात येतात. त्यामुळे दादाच्या आम्ही सदैव पाठीशी आहोत. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम. मी सुमेध मुळे, औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली. मी काही दिवसापासून सोशल मीडियावर आमचे समाजभूषण भीमरावजी हत्याआंबेरे यांच्याबद्दल सोशल मीडियावर जो अपप्रचार केला जात आहे त्याबद्दल मी कालच एक फेसबुकवर पोस्ट टाकलेली आहे. मला या ठिकाणी सांगायचं आहे की जे संघपरित डुप्लिकेट भंते जे असतात ते आपल्या धर्माचं नुकसान करत आहेत. आणि आज या जिल्ह्यामध्ये हिंगोली, परभणी जिल्हा असेल, मराठवाड्यामध्ये असेल, आदरणीय समाजभूषण भीमरावजी हत्याआंबेरे हे आपल्या संबोधी मित्रांमार्फत पूर्ण समाजामध्ये जिथं कुठे अन्याय अत्याचार होईल त्या ठिकाणी होत असतो त्या ठिकाणी तात्काळ आपल्या कार्यकर्त्यासह आपल्या पूर्ण टीमसह त्या ठिकाणी उपस्थित राहतात व त्या समाजाला न्याय देण्याचं काम करतात. एवढं नव्हे तर हिंगोली जिल्हा असेल किंवा पुणे जिल्ह्यामध्ये SP असेल, कुणी असेल, त्यांना बोलून प्रत्येक समाजाच्या माणसाला, तळागाळातल्या माणसाला मदत करण्याचं काम करतात. संबोधी मित्रमंडळाच्या मार्फत आज या जिल्ह्यामध्ये जे काही अन्याय झाले त्याबद्दल वेळोवेळी नृत्य या ठिकाणी हजर राहिले आहेत. तसेच त्यांचा धम्मकार्य आज बौद्ध राष्ट्रामध्ये आंतरराष्ट्रीय लेवलवर त्यांनी धम्मकार्य करत आहेत. तसेच या 2 जिल्ह्यामध्ये, या मराठवाड्यामध्ये जे गरीब लोक असतील त्यांचे 100-200 विवाह सोहळे पार पाडून त्यांना सहकार्य करण्याचं काम केलं आहे. तसेच या बार्टीच्या मार्फत बौद्ध SC STच्या विद्यार्थ्यांना बार्टीमार्फत त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना सहकार्य करून त्यांनी आज उच्चपदावर बसवण्याचं काम केलं आहे. तसेच औरंगाबादला या ठिकाणी काही सोबत औरंगाबादला गेले त्या ठिकाणी त्यांनी धम्मकार्य चालू केलं आहे. परंतु काही लोकांच्या पोटामध्ये पोटसूळ सुटला असून त्यांच्या विरोधात त्यांनी फेसबुकवर आक्षेप टीका करून त्यांचा समाज धम्मकार्य करायचं काम कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. पण मी आता काल औरंगाबादची जी भंतेजी आहेत ते भंतेजींनी, त्यांना मी भंतेजी म्हणणार नाही कारण त्या भंतेजीच्या त्यांचा जो व्हिडिओ पाहिला जो एका महिलेशी अश्लील पद्धतीने अशी घाण भाषा वापरतात आणि त्या घाण भाषा वापरणारा माणूस हा धर्माच्या विषयी काय कार्य करेल अशी शंका मला उपलब्ध आहे. त्यामुळे जे समाजभूषण भीमराव हत्याआंबेरे धर्मकाम कार्य करत आहेत त्यांच्याकडे मी सलाम करतो आणि त्यांना मी असे आवाहन करतो की तुम्ही खचून न जाता आपले धर्मकार्य पुढे चालू ठेवा आणि तुम्ही ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रामध्ये